सॉरी सॉरी. होय, पोहोचलोय मी. काम झालं की कळवतो. मॅनेजरला बोलवा. हो बोलवतो. मणीचं स्वानंदीकडे दुर्लक्ष आहे. ही ऑपॉर्च्युनिटी. सुजित करेक्ट बोलत होता. या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायला हवा. पण कसा घ्यायचा फायदा? मणी घरी नाहीये आता. आत्ताच काहीतरी करता आलं तर किती बरं होईल. पण काय करू? मला आज काही सुचतच नाहीये बाबा. झोप नाही झालेली, भूक लागलीये त्यात. काहीतरी मस्त आयडिया सुचली पाहिजे. ए सदा, मला सकाळपासून नाश्ता नाही मिळालाय. मॅडम नाश्ता तयार आहे. मी पटकन पेज बनवायला ठेवतो आणि तुमच्यासाठी नाश्ता गरम करून आणतो. पेज कोणासाठी? स्वानंदी मॅडमनी वॉर्डन मॅडमच्या रूम मध्ये पेज आणि नाश्ता द्यायला सांगितलंय. अच्छा, म्हणजे आधी तू वॉर्डनला पेज देणार, मग मला नाश्ता देणार. शाणा झालास का तू? नाही मॅडम, तसं काहीच नाहीये. मी पटकन करतो ना. तुम्ही बसा, मी लगेच घेऊन येतो नाश्ता. सदा, वॉर्डन मॅमना पेज मी देते. तू एक काम कर, आमची रूम क्लीन कर. किती डस्ट जमली अरे, तुझं लक्ष नसतं का? जा. नको मॅडम, मीच घेऊन जातो पेज. तुझी कानपूर लाईन बंद आहे. सांगितलेलं ऐकायला नाहीये. जा म्हणलं ना. जा चल. काय मोठा म्हातारीचा पुळका. पण संचिता, काय कमाल आयडिया सुचलीये तुला. यू आर जस्ट ऑसम बेबी. आता त्या म्हातारीला वेळेवर पेज मिळालीच नाही तर स्वानंदी इथे किचन मध्ये येणार. काय झालं, का उशीर झाला बाबा हे पाहायला. तेव्हा या गॅसवर हा कुकर असणार. त्याच वेळी जर कुकरचा ब्लास्ट झाला तर स्वानंदीचा खेळ खलास होणार. शाळेत असताना ना माझ्या सुखदा मॅमनी मला एक सायन्स शिकवलंय. ते म्हणजे असं की कुकर मधलं प्रेशर शिट्टी वाजून बाहेर पडतं. पण जर शिट्टी वाजलीच नाही तर ते प्रेशर कुकर फोडून बाहेर पडतं आणि मग ब्लास्ट होतो. इतकं सिंपल सायन्स आहे. पण हेच सिंपल सायन्स स्वानंदीला संपवणार. आणि एकदा का स्वानंदी संपली की सगळेच प्रश्न संपणार. वा, विचार करूनच मज्जा येते मला. मग संचिता, गो फॉर द किल बेबी. येस बोला. मी सरपोतदार साहेबांकडून आलोय. आज कोणी जुने रिपोर्ट्स मागायला आले तर ते अजिबात द्यायचे नाहीयेत. त्यांना काहीही कारण सांगा. हे कसं शक्य आहे? पेशंटला रिपोर्ट नाही कसं म्हणू आम्ही? हे बघा, आम्ही असं काही करणार नाही आणि ते सगळं नियमानुसार चालतं. आणि मुळात तुम्ही कोण आहात आम्हाला काही करायचं आणि काय नाही ते सांगणार आहे? इथले नियम बियम सगळे मला माहिती आहे. मला सुजित सरपोतदार साहेबांनी पाठवलंय. समजतंय का? बाहेर तो निळ्या शर्टवाला माणूस बसलाय. त्याला स्वानंदी केसचे ओरिजिनल DNA रिपोर्ट हवेत. खरे रिपोर्ट्स. कळतंय?
आणि आजपर्यंत ते रिपोर्ट्स कोणाच्याही हाती लागलेले नाहीयेत आणि यापुढेही लागता कामा नये. जर ते रिपोर्ट्स बाहेर गेले आणि ते बदलले गेले आहेत हे कोणाला कळलं तर तुझ्या ह्या लॅबच्या जागी आमच्या साहेबांचं पक्ष कार्यालय असेल आणि तिथे साफसफाईच्या कामावर तू आणि तुझ्या ह्या लॅबचा मालक असेल, हे लक्षात ठेवायचं. हो, आलं लक्षात. नाही देणार रिपोर्ट्स. शाबास. सुजित सर म्हणाले होते मला या लॅबमधली माणसं फार समजूतदार आहेत म्हणून. आता ही टेप लावली की वाघ आत झडके आणि मग ब्लास्ट झाल्यावर दगड उडून स्वानंदीचं डोकंच फुटेल. म्हणजे स्वानंदीचा कपाळ मोक्ष होणार हे नक्की. स्वानंदी, आता तू येस किचन मध्ये फॉर द लास्ट टाइम. एक्सक्यूज मी, अहो अजून किती वेळ लागणार आहे? बघा ना, मला जरा अर्जंट आहे. एक मिनिट सर. आम्ही तुम्हाला जुने रिपोर्ट्स नाही देऊ शकत. आणि स्वानंदी केस तर किती सेन्सिटिव्ह केस होती, त्याचे रिपोर्ट्स आम्ही बाहेर देऊ शकत नाही. सॉरी सर. अहो पण हे तर म्हणाले मी बघतो काहीतरी देतो म्हणून. प्लीज बघा ना, मला अर्जंट आहेत, हवेत ते रिपोर्ट्स मला. मी एकदा म्हणाले ना साहेब की रिपोर्ट्स नाही भेटू शकत. का वाद घालताय? या तुम्ही प्लीज. अहो नाही नाही, मी वाद नाही घालत, पण हरकत काय? स्वानंदी बायको आहे माझी आणि मला का रिपोर्ट देत नाही तुम्ही? हे बघा सर, मी रिक्वेस्ट करते, प्लीज गोंधळ घालू नका. या तुम्ही प्लीज. रिपोर्ट्स नाही भेटू शकत. मी गोंधळ घालत नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला ते हवेत रिपोर्ट्स. मुकुंद दादा. मॅम प्लीज ऐका. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हो मॅडम. या साहेबांना बाहेर घेऊन जा. चला बाहेर चला तुम्ही. 2 मिनिटं. अरे बोललो ना एकदा, चला बाहेर तुम्ही. निघा. चला चला काय बघा ना काय. चला चला बाहेर चला तुम्ही. मॅम मला ते रिपोर्ट्स हवेत मॅम, प्लीज. थँक्यू. हॅलो सुजित सर, कामगिरी फत्ते झाली. मणीला लॅबमधून धक्के मारून बाहेर काढलं आणि रिपोर्ट्सचा एकही कागद त्याच्या हाती लागू दिला नाही. तुम्ही काळजी करू नका. थँक्यू. हा, इथून शो बघायला मज्जा येईल. इथेच थांबते. नाही, ते दगड माझ्या अंगावर उडाले तर नको. हा, ही जागा करेक्ट आहे. पण या स्वानंदीला किती वेळ कुठे टाइमपास करत असते दिवसात. बापरे, स्वानंदी यायच्या आधी ब्लास्ट झाला तर माझा प्लॅन फ्लॉप होईल. नाही 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 नाही. बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. देवा, आजचं टायमिंग परफेक्ट असू देत प्लीज. ये का स्वानंदी. सदा दादा, सदा दादा. जा बाई किचन मध्ये.
कुठे गेले काय माहिती. नाश्ता आणायला सांगितलं होतं. सदा दादा, सदा दादा, सदा दादा, कुठे गेले ते? भाताची पेस्ट करायला सांगितली होती ना. कुकर का लावलाय यांनी? अच्छा, भाताची पेस्ट करायला सांगितली म्हणून कुकर लावला असेल. पण कुकर लावून गेले कुठे? सदा दादा, अरे यार, काय हरकत होती रिपोर्ट जायला. तो रिसेप्शनिस्ट चांगला बोलला होता देतो म्हणून. ती मॅडम कुठून तडमडली काय माहिती. काय करू? परत एकदा जाऊन बघू का? मला बघून असं कॉन्शियस का झाला? काहीतरी गडबड आहे. सदा, सदा, अरे नाश्ता कधी देणार? जेवणाच्या वेळेत देणार आहेस का नाश्ता? सदा, मम्मा का आल्या? काय हे? एवढे नोकर आहेत घरात पण एक काम वेळेवर होईल का शपथ? मम्मा तुम्ही का आल्या? मम्मा, संचिता कुठे गेली? ती पण नाही दिसत आहे. संचिता, काय ग स्वानंदी, संचिता कुठे गेली काही माहितीये? माहित नाही मॅडम. मम्मा का आल्या तिथे? कॉल करते, फोन करते मी तिला. फोन का नाही लागत आहे? मम्मा तुमचा फोन ठेवा तेव्हा माझा फोन लागेल. अरे ह्याचा पण फोन नाही लागत आहे. काय बाई आहे ही? काय करू? मला जावं लागणार आहे. मणी सरांचा फोन. मी आज जाते खरी, पण काय कारण सांगून मम्मांना बाहेर घेऊन येऊ? ती स्वानंदी सुद्धा तिथेच आहे. माझ्यावर डाऊट आला तर काय करू मी? हॅलो हॅलो मणी सर. हॅलो, आवाज येत नाहीये तुमचा. मणी सर एक मिनिट, मी बाहेर जाऊन बोलते. हॅलो हॅलो. नाही, पण ब्लास्ट झाला तर वाट लागेल. मम्मा तिथेच आहेत. जाऊ दे, जे होईल ते होईल. जाते मी आधी. हॅलो मणी सर, आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो हॅलो. कुकर मध्ये काय लावलंय? बहुतेक संचितासाठी सूप लावलं असेल.
मॅडम मला दुखत मॅडम लागला का? दुखतंय का खूप? तूच केलंस ना, मला मारण्यासाठी मुद्दाम केलंस आणि साळसूतपणाचा आवड विचारतेस. मॅडम अहो, मी का करेन हे सगळं? आई ग आई. काय झालं? मम्मा संचिता, मम्मा उठा मम्मा उठा. सावकाश सावकाश बसा बसा इथे. सावकाश बसा. संचिता खूप दुखतंय ग. मम्मा पण हे सगळं काय झालंय? कुकरचा ब्लास्ट झाला. संचिता तू आहेस म्हणून मी सांगतेय, नाही तर मी मेलेच असते. आई ग आई. मम्मा शांत व्हा. ऐका ना, कुकरचा ब्लास्ट कसा झाला? मला नाही माहित. मम्मा तुम्हाला दुखतंय का खूप? हो ग, खरंच खूप दुखतंय मला. खूप आग होतीये का तुम्हाला? मी आपण डॉक्टरांना फोन करूया का? मला वाईट वाटत असेल ना, मी वाचले म्हणून तुमचा प्लॅन फेल गेला. पण एकदा मी बरी होते याच्यातनं की तुम्हाला बघते बरोबर. संचिता, मला घेऊन चल माझ्या खोलीत. काय माहिती आणि कुठे कुठे अजून बॉम्ब पेरून ठेवलेत मला मारण्यासाठी. आई ग दुखतंय. हो हो मम्मा शांत व्हा. जाऊया आपण वर. मी डॉक्टरांना सुद्धा बोलावते. हं? चला चला. सावकाश 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 चला. आई 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 ग. कुकर लावून तू कुठे गेला होतास? मॅडम अहो गावावरून फोन आला होता. इथे आवाज येत नाही म्हणून बाहेर गेलो होतो. सॉरी, मी हे पटकन आवरतो आणि तुमची पेज घेऊन येतो. तू ठीक आहेस ना? लागलं नाही ना तुला? नाही. मला एक कळत नाहीये, त्या कुकरचा स्फोट कसा काय झाला? त्या कुकरमध्ये दगड कोणी ठेवले होते? तू बरी आहेस ना? तुला लागलं नाही ना कुठे? हा, मी ठीक आहे मॅडम, मला नाही लागलं काही. म्हणजे जेव्हा त्या कुकरचा स्फोट झाला तेव्हा मी नव्हते किचन मध्ये. तो माणूस गुल झालाय, रिपोर्ट मिळणार नाही. आता स्वानंदीला दिलेलं वचन पूर्ण कसं करू? कसे आभार मानू तुझे. कसे आभार मानू. माझ्या मुलीला आणि तिच्या बाळाला वाचवल्याबद्दल धन्यवाद. हा स्फोट झाला तेव्हा स्वानंदी किचन मध्ये असती तर, हा विचार जरी मनात आला तरी धडकी भरते. स्वानंदी
स्वानंदी म्हणजे स्वानंदी कुकरमध्ये अन्न न ठेवता दगड ठेवला होता. म्हणजे कोणीतरी हे मुद्दामून केलं होतं. तू किचन मध्ये असताना कुकरचा स्फोट व्हावा आणि तुला त्रास व्हावा. म्हणजे हे कोणीतरी मुद्दामून घडवून आणलं होतं. मॅडम तुम्ही बरोबर बोलताय. तुम्ही म्हणताय तसं तसं होऊ शकतं. मला सांग, हा स्फोट झाला तेव्हा संचिता तिथे होती का बाहेर होती आणि किती वेळाने ती आली? संचिता तिथे नव्हती, पण ती लगेच आली. म्हणजे काही सेकंदातच आली. म्हणजे संचिता. या घरात राहणं धोक्याचं आहे स्वानंदी.